सासवड दक्षिण पुण्याचा एक असा ऐतिहासिक भाग जो नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असतो. मग सासवडचं राजकारण असेल, निरेचं पाणी असेल किंवा नव्याने येऊ घातलेलं पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल. आता इतर विषयात जरी आपल्याला इंटरेस्ट नसेल तरी सासवडचा जो निसर्ग आहे त्याला तुम्ही नक्कीच नजरअंदाज करू शकत नाही. आणि अशा सासवडमध्ये जर तुम्ही बंगलो घ्यायचा प्लॅन करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, बुक माय वास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा जो प्रोजेक्ट आहे त्याला आपण 6 वेगवेगळ्या मुद्द्यांनी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेणार आहोत, त्यानंतर ह्या प्रोजेक्टचं टायटल समजून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेणार आहोत, त्याच्यानंतर ह्याच्यातल्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या समजून घेणार आहोत, मग ॲम्युनिटीज समजून घेणार आहोत आणि सरतेशेवटी इथं का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी हे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही पूर्ण डिटेल माहिती समजून घेण्यासाठी चॅनलला शेवटपर्यंत बघायला पण विसरू नका. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. सर्वप्रथम लोकेशनबद्दल आपण जाणून घेऊया. तर लोकेशन जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर हे प्रॉपर सासवडमध्ये असलेला प्रोजेक्ट आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट आहे, माझ्या मागं बघू शकता 20 एकरमधला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आता ह्या प्रोजेक्टला यायला म्हणजे पूर्ण सासवडमध्येच यायला टोटल 6 रोड आहेत. आता तुम्ही कुठून येताय त्याच्यावर ते डिपेंड आहे. समजा जर तुम्ही पुण्याकडून येताय तर प्रॉपर पुण्यातून यायला 2 रोड आहेत. एक हडपसर मार्गे तुम्ही दिवेघाट करून सासवडमध्ये येऊ शकता. तुम्ही जर कात्रजच्या दिशेने येताय तर बोबदेव घाटामार्गे तुम्ही सासवडमध्ये येऊ शकता. तुम्ही साताऱ्यावरनं येत आहे तर साताऱ्यावरनं यायला 2 रोड आहेत. जो आता फेमस रोड आहे, चालू कंडिशनमध्ये मोठा झालेला रोड जो आहे तो कापूरहोळ मार्गे तुम्हाला माहिती आहे. कापूरहोळचा जो भोर फाटा आहे तिथून राईट टर्न करून कापूरहोळ मार्गे तुम्ही इथे येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक रोड म्हणजे हा जो प्रोजेक्टच्या समोर जो दिसतोय हा MDRTच्या अंतर्गतला रोड आहे. MDR म्हणजे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट रोडचे जे काही स्पेशल स्वतःचे रोड आहेत, म्हणजे एका डिस्ट्रिक्टमधून दुसऱ्या डिस्ट्रिक्टला जोडायला जे रोड केलेले आहेत तोच हा 36 मीटरचा रोड आहे, 120 फुटाचा. हा रोड पुढं किकवीला जाऊन निघतो. तर साताऱ्यावर येत असाल तर किकवी मार्गे पण तुम्ही डायरेक्ट ह्या प्रोजेक्टला येऊ शकता. हा एक 4था रोड आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही उरुळी कांचनला वरनं येत असाल तर शिंदेवणे घाटातून पण तुम्ही इथे येऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही बारामतीकडून येत असाल तर जेजुरी मार्गे तुम्ही इथे येऊ शकता. आणि भविष्यात जेव्हा पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल तो एक 7वा रोड आहे. जर कोणी एअरपोर्टवरनं येणार असेल तर एअरपोर्टचा एक रोड आहे. असे 7 वेगवेगळ्या मार्गातून तुम्ही इथे येऊ शकता. आता मेन तुम्हाला डिस्टन्स सांगायचे झाले तर स्क्रीनवर तुम्हाला सगळे डिस्टन्स दिसतच असतील, पण जे 3 डिस्टन्स आहेत जिथून मॅक्सिमम लोक येतात ते मी तुम्हाला सांगतो. हडपसरवरनं हे अंतर जे आहे ते 26 किलोमीटर आहे. कात्रजचा जो बसस्टॉप आहे मेन बसस्टॉप तिथून हे 29 किलोमीटर आहे. आता कात्रज आणि हडपसरवरनं फ्रिक्वेंटली इथं बस ज्या आहे सिटी बस त्या कंटिन्यू येत राहतात. या रोडवरनं ST पण जाते. आणि जर कापूरहोळवरनं तुम्ही जर येणार असाल तर कापूरहोळवरनं सगळ्यात कमी अंतर आहे, 21 किलोमीटर आहे कापूरहोळवरनं. म्हणजे साताराच्या दिशेने जर कोणी येणार असेल किंवा खेड शिवापूरवरनं पुण्यातला व्यक्ती येत असेल तर 21 किलोमीटरच बसतं त्या फाट्यावर नारायणपूरच्या. तर हे मेन डिस्टन्स आहेत आणि बाकी जे डिस्टन्स आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील. तर आय होप की तुमच्या लोकेशन लक्षात आलं असेल आणि जर नसेल आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि गुगल लोकेशन मागून तुम्ही या प्रोजेक्टवर पोहोचू शकता. आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊ. टायटल म्हणजे इथं प्लॉटिंग प्रोजेक्ट करताना गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या परवानग्या घेतल्यात त्या समजून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट इथे हात जोडून विनंती करून सांगेल की कुठेही तुम्ही प्लॉट घेताना किंवा घर घेताना एकदा लिगल टायटल प्लीज चेक करून घ्या. कारण तुमचा कष्टाचा पैसा जेव्हा तुम्ही लावता तेव्हा जर तुमची फसवणूक झाली तर ती तुम्हाला बिलकुल परवडण्यासारखी नाही आहे. अनेक लोक मला भेटतात आणि नंतर पश्चाताप करतात कारण प्रॉपर्टी घेताना त्यांनी कुठलंही टायटल चेक करून घेतलेलं नसतं. आता हे टायटल चेक करताना तुम्ही आमच्यासारख्या अनुभवी लोकांचा पण सल्ला घेऊ शकता किंवा मग वकिलाचं पण मार्गदर्शन घेऊ शकता. पण वकिलाकडे पैसे जाण्याचा जर तुम्हाला म्हणजे त्रास वाटत असेल किंवा पैसे देऊशी वाटत नसेल तर आमच्यासारख्या लोकांना तुम्ही विचारू शकता. आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळी जी मदत आहे किंवा ह्या टायटल संदर्भात जी काही मदत लागेल ती सगळी करू शकतो. आणि इथे मी एक प्रकर्षाने नमूद करू इच्छितो, अनेक लोकांना हे माहिती नसेल की आम्ही कुठलेच पैसे कस्टमरला कधीच चार्ज करत नाही. लोकांना असं वाटतं की आम्हाला फोन केल्याने किंवा आमच्याकडून माहिती घेतल्याने आम्ही पैसे मागू, तर आम्ही कुठलेही पैसे घेत नाही. आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवण्याचे किंवा बिल्डरचे कडून मार्केटिंगचे पैसे घेतलेले असतात. त्यामुळे आम्ही कस्टमरला कधीच कुठला चार्ज करत नाही. त्यामुळे तुम्ही जी प्रॉपर्टी घेताना जी पण मदत लागेल, जी पण सर्व्हिसेस तुम्हाला पाहिजे असेल तर त्या तुम्ही निसंकोचपणे आम्हाला विचारा. आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. आणि सगळ्यात महत्त्वाच्या अशा टायटलसारख्या गोष्टी आहेत त्या तुम्ही विचारल्या पाहिजे. कारण जर तुम्ही नाही विचारल्या आणि उद्या जर तुमची फसवणूक झाली तर तुमचा अख्खा आयुष्यभराचा
पैसा जो आहे तो अडकून पडू शकतो आणि तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो. तर आता ह्या प्रोजेक्टचं टायटल सांगायचं झालं तर एनेत्रा आहे, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरचा हा आहेच, म्हणजे टाऊन प्लॅनिंगकडून परमिशन आहेच, पण PMRDकडून याला सँक्शन मिळाले. सोबत हा रेरा अप्रुव्हलसुद्धा प्रोजेक्ट आहे. आता याचा फायदा कुठं होईल की तुमचं सेपरेट सेलडीड आणि 7/12 तर होईलच, सोबत तुमचं बँक लोन व्हायला पण तुम्हाला याचं मदत होईल. तर त्यामुळे हा प्रॉपर्टी जी आहे ती 100% क्लिअर टायटल अशी आहे. ह्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला बिलकुल काळजी करायची काही कारण नाही आहे. तुम्ही डोळे बंद करून इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. टोटल 20 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 4 एकरमध्ये पूर्ण ॲम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत. 278 प्लॉट ह्याच्यामध्ये असणार आहेत. मग अशी लिगलमध्ये एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली होती की इथं आता भविष्यात पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार आहे पुरंदरचं, तर त्याची जी NOC लागू शकते, म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये सगळ्याच प्रोजेक्टला लागणार आहे. तर ह्या प्रोजेक्टला ती NOC दिली गेलेली आहे, म्हणजे घेतलेली आहे बिल्डरनी. आणि प्लॉट जो आहे तो फ्री होल्ड इथे असणार आहे. आता बंगलोचा ऑप्शन जो दिला आहे ना, तर बिल्डरने ते काय केले, प्लॉटिंग करताना म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट आहे तर त्याच्यावर 500 स्क्वेअर फूटची प्लिंथ सँक्शन करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला परत कन्स्ट्रक्शनसाठी वेगळी परमिशन घ्यायची इथं गरज लागणार नाही. पण काय होतं की पुण्याच्या बाहेरून जे लोक येतात किंवा पुण्यात राहणारे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र किंवा भारताच्या बाहेरून पण जे लोक इथे प्रॉपर्टी घेतात, तर ते रेडीमेड बंगले त्यांना हवे असतात. तर त्यासाठी बिल्डरने बंगलोचा ऑप्शन ठेवला आहे. 1 BHK बंगलो 27 लाखाला इथं तुम्ही घेऊ शकता. बंगलोची कॉस्ट जी आहे ती 1600 रुपये स्क्वेअर फुटाने लावलेली आहे. आणि बंगलोचं डिझाईन जे आहे ते तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळणार. तुम्हाला जसं पाहिजे तसं डिझाईन तुम्ही बंगलोला म्हणजे बिल्डरला देऊ शकता. बिल्डर त्या पद्धतीने तुम्हाला बनवून देईल. पण 1 BHK जे आहे ते 27 लाखात बिल्डरकडून तुम्हाला इथं ऑफर करण्यात येत आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला ही बंगलोची जी क्लॅरिटी ती मिळाली असेल. आता आपण या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्लॉटच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळतात ते समजून घेऊ. सर्वप्रथम हे जे मेन रोड तुम्ही बघताय पूर्ण इथं बघा, इथे पूर्ण सिमेंटचे रोड आहेत. अगदी उच्च दर्जाचे रोड इथं केले गेलेले आहेत. हे ड्रेनेज दिलेत बघा आणि एकदम मजबूत ड्रेनेज तुम्हाला इथे मिळतात. बाजूला तर ड्रेनेज आहेतच, म्हणजे इथे फुटपाथच्या ज्या मधून गेलेत हे ड्रेनेज तर आहेच आहे. अगदी जसे बाहेरचे मेन रोड असतात सरकारी रोड, तसे सुंदर रोड इथं बनवून दिलेले आहेत तुम्हाला. त्या व्यतिरिक्त इथं फुटपाथ बघू शकता दोन्ही साईडला. स्ट्रीट लाईट बघा किती अट्रॅक्टिव्ह स्ट्रीट लाईट तुम्हाला इथं देण्यात आलेत. इथं भली मोठी कमानसुद्धा आहे त्या साईडला आणि त्या कमानीला लागून एक कमर्शियल कॉम्प्लेक्ससुद्धा इथं होणार आहे, म्हणजे बिल्डरच्याच वतीने होणार आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला एक मोठं गेटजवळ कमर्शियल कॉम्प्लेक्स इथे बघायला भेटणार आहे. त्या व्यतिरिक्त 2-2 फुटाचं प्रिकास्टचं इथं वॉल कंपाऊंड देण्यात आलं आहे, म्हणजे डिमार्केशनसाठी तुम्हाला सोपं राहील त्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आता वास्तुशास्त्र एक असा पॉईंट आहे, मी नेहमी सांगतो, त्याच्यात मतांतर आहेत. 50% लोक मानतात, 50% लोक मानत नाही. पण जर जे लोक मानतात त्याच्यासाठी सांगतो की हा सगळा पुरंदर किल्ला आहे मागं जो दिसतोय हा दक्षिणेकडे आहे. तर जनरली असं म्हटलं जातं की दक्षिणेकडे चढ असावा लागतो आणि उत्तरेकडे पाणी. तर ह्याचं तसंच आहे, दक्षिणेकडे पूर्ण तुम्हाला ही अशी डोंगर रांगा सह्याद्रीची बघायला भेटेल. हा ऐतिहासिक असा पुरंदर किल्ला आहे आणि ही वॉटर बॉडी आहे. म्हणजे हे जे तुम्ही दिसताय ना, आता ह्याला इथून प्लांटेशन येणार आहे. इथून असं सुंदर याला व्यवस्थित डिझाईन केलं जाणार आहे. दोन्ही साईडने RCC होऊन हे पाणी इथं वाहतं पावसाळ्यामध्ये. तर हा नॅचरल जो पाण्याचे ओढे असतात जे त्या डोंगरावरून येतात, त्याचं हे नियोजन पहिल्यापासूनच असं त्याला फक्त अट्रॅक्टिव्ह व्यवस्थित इथं करण्यात येणार आहे. तर हे सगळं तुम्ही इथे बघू शकता. आता आपण काय करू, थोडंसं बॅक साईडला पण जाऊया आणि जे ॲक्च्युअल काम चालू आहे त्याच्यावर पण थोडं लक्ष देऊया. म्हणजे हा झाला दर्शनी भाग. दर्शनी भागात हे सिमेंटचे रोड वगैरे झाले, तिकडं लोक कामं करतात. ते आता इथं पाण्याच्या ना 3 सोर्स आहेत या प्रोजेक्टमध्ये. 2 बोर आणि 1 विहीर आहे त्या समोरच्या साईडला. तर ते पण आपण बघून घेऊ. आता जनरली काय की अशा तुम्हाला जर टेन्शन नको असेल ना भविष्यात, तर तुम्ही अशाच प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की जिथे सगळं बिल्डरने करून दिले, टायटली क्लिअर आहे, पैसे द्या, प्रॉपर्टी विकत घ्या. तर अशा प्रॉपर्ट्यांमध्ये जास्त टेन्शन नसतं. आता बऱ्याचदा लोकांना वाटतं की NA प्लॉट महाग आहे, मग मी डायरेक्ट शेतकऱ्याकडून घेईल आणि मग मला स्वस्त पडेल. पण त्या स्वस्ताच्या नादात तुम्हाला ज्या भविष्यातल्या ज्या अडचणी आहेत ना त्या खूप येऊ शकतात. आणि मी अशा अनेक लोकांना मागच्या 14 वर्षात भेटलो की ज्यांना डायरेक्ट असे शेतकऱ्याकडून प्लॉट घेण्यामध्ये खूप नुकसान झाले. सगळ्यांनाच होतं असं नाही आहे, पण मॅक्सिमम लोकांना होतं, कारण याच्यातलं प्रॉपर्टी घेताना टायटल समजणं गरजेचं असतं. पण बिल्डरकडून घेताना काय आहे की बिल्डरने NA, TP, रेरा बिरा सगळं केलेलं असतं. नॅशनल बँका तुम्हाला लोन देतात. शक्यतो छोटी इन्व्हेस्टमेंट जर असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट अशा रेडीमेड प्रोजेक्टमध्येच करावे. फक्त बघून घ्या की प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे की नाही आणि सगळ्या फॅसिलिटी आणि ॲम्युनिटीज तुम्हाला मिळतात आहे की नाही. आणि जर बिल्डर बंगलो बनवून देणार असेल तर मग सोन्याहून पिवळं, कारण सगळं रेडीमेड राहतं. आता मी जसं तुम्हाला म्हटलं होतं बघा, 1000 स्क्वेअर फूटचा इथे तुम्हाला प्रॅक्टिकली प्लॉट मिळतो. हा 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्ही बघू शकता प्लॉटचं ड्रेनेज परत वेगळं दिलं, म्हणजे जे प्रोजेक्टचं आहे ते तर आहेतच बघा. इथे असे मधून दिलेत, इथं दिलेले आहेत.
सगळं जे तुमचं सांडपाणी आहे घरातलं ते प्रॉपर त्याचं पण नियोजन दिले. आता ह्या 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर तुमचं 500 स्क्वेअर फूटची प्लेन तिथं सँक्शन केलेली आहे. म्हणजे इथं तुम्ही डिझाईन तुम्ही सांगाल तसं बिल्डर तुम्हाला बनवून देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनासारखाच बंगलो बनणार आहे. फ्लोअर प्लॅन जे हॉलच्या साईज बेडरूमच्या साईज त्या जशा पाहिजे तशा तुम्हाला इथं बनवून मिळतील. आणि असा अतिशय सुंदर बंगलो तुम्हाला 27 लाखात इथे पडतो आहे. आता इथं तसं नियमाने जर ह्या 1000 स्क्वेअर फूटचा हिशोब काढला तर 1.6चा FSI आहे. FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. म्हणजे या प्लॉटवर किती लिगली बांधकाम होऊ शकतं. तर 1600 स्क्वेअर फूटपर्यंत व्हायला हरकत नाही. 3 मजलीपर्यंत बांधकाम होऊ शकतं. जर तुम्हाला वाटलं की नाही मला अजून मोठं घर बनवायचं, 1600 स्क्वेअर फूट पूर्ण बनवायचं आहे, तर जे काही 1600 आहे त्याला इंटू 1600नी म्हणजे 1600 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतली बिल्डरनी. प्रॉफिट अजिबात ठेवलेलं नाही आहे. जनरली दुसरीकडे हा बंगलो घेतला असता तर एक वेगळीच कॉस्ट असते. पण बिल्डरचा जो मूळ फोकस आहे तो प्लॉटिंगवर आहे. कारण हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे आणि जे जनरली सेलिंग चालले ते प्लॉटिंगचं आहे. पण ज्या लोकांना बंगलो बनवायला शक्य होत नाही, पुढं प्रॉब्लेम होतो, किंवा जे पुण्याच्या बाहेरून आहे, महाराष्ट्राच्या बाहेरून आहे किंवा भारताच्या बाहेरून, अशा लोकांना बिल्डर बंगलो बनवण्यासाठी पण इथं मदत करतात. ते 27 लाख रुपये 1 BHKची कॉस्ट घेतात. पण 1600 स्क्वेअर फूटचा पूर्ण बनवायचा आहे तर 1600ने जर गुणलं म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1600 रुपयेच लावली आहे फक्त तुम्हाला, जी इन ॲक्च्युअल आहे. तर तेवढं देऊन बिल्डर तुमच्या मनासारखं डिझाईन असलेला बंगलो तुम्हाला इथे बनवून दिला. आणि ही डील खूप चांगली आहे. तर तुम्ही बघा, म्हणजे इंटरेस्ट असाल तर तुम्ही करू शकता ह्या डीलला. आणि हे बघा आतलं काम चालू आहे. आता मगाशी जे मेन रोडला आहे तिथं सिमेंटचे रोड वगैरे झाले होते, इथं काम चालू आहे. इथं आता सगळं काम स्ट्रीट लाईट वगैरे इथं येणार आहे. आता हे जे काळा पाईप आहे हा एक तर लाईटचा असू शकतो किंवा पाणीचा असू शकतो. तर ही डेव्हलपमेंट इथं चालू आहे. याचं काम आता या साईडला चालू आहे. जो 70% प्रोजेक्ट जो आहे तो सोल्ड आउट आहे. आता ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालं तर 4 एकरमध्ये ॲम्युनिटीज आहेत. आणि जेवढ्या ॲम्युनिटीज तुम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, बँक्वेट हॉल, जॉगिंग ट्रॅक, सिनियर सिटीजन सीट आउट आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, पाथवे आहे, ओपन जिम आहे, इंडोर गेम आहेत. आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टला जी वॉल कंपाऊंड दिली आहे ना ती खूप चांगली दिली आहे. म्हणजे जी क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची असणार आहे. तर आय होप की तुम्हाला फॅसिलिटी आणि ॲम्युनिटीज लक्षात आले असेल. आता इथं ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही गुंतवणूक का करावी हे आपण थोडक्यात समजून घेऊया. खूप वेळ झाला त्याला दगडं मारतोय की एखादी कैरी पडेल, पण आता प्रॅक्टिस राहिली नाही. लहानपणी गावाला जायचो त्यावेळेस अशा अनेक कैऱ्यांची झाडं असायची आमच्या इथे गावाला आणि असंच तोडून खायची मजा जरा वेगळी आहे. तत्पूर्वी आपण समजून घेऊ की का घ्यावा, इथं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर का घ्यावाच्या आधी प्लॉटचं प्राइसिंग सांगायचं राहिलं ते सांगतो. इथं 1 गुंठ्याचं प्लॉट घेण्यासाठी 17 लाख रुपयाची पॅकेज कॉस्ट आहे. त्याच्यात साधारणतः 13 लाख रुपये हा प्लॉटचा रेट आहे. म्हणजे 1300 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. 2.5 लाख रुपये इन्फ्रा कॉस्ट आहे. इन्फ्रा म्हणजे जे काही तुम्हाला दिसतं ते सगळी डेव्हलपमेंट त्याची 2.5 लाख रुपये आहे. आणि वरचे 1.5 लाख रुपये जे आहे ते 5% रजिस्ट्रेशन, 5% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन, 12,000 रुपये काहीतरी मेंटेनन्स चार्ज आहे इथे. म्हणजे महिन्याला 1,000 रुपये असे 12,000 रुपये जे हँडओव्हर केल्यानंतर सोसायटीलाच हँडओव्हर होणार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त लिगल 7/12 जी काही फी असते अशी मिळून 17 लाख रुपये कॉस्ट तुम्हाला इथे पडणार आहे. आता का घ्यावं? एक तर टायटल एकदम क्लिअर आहे. NATP PMRDA प्लस रेरा सँक्शन आहे. लोन होतं आहे. लोन क्लिअर टायटल असल्यामुळं अगदी 90% लोन होतं आहे. बंगलो पाहिजे तर बंगलोसुद्धा बिल्डर तुम्हाला देतो. म्हणजे त्या 17 लाखामध्ये फक्त 10 लाख प्लस केले तर 1 BHK बंगलो पण तुमचं इथं रेडीमेड येऊन जाईल. त्यानंतर निसर्ग, ते बघा तो पुरंदर, आपण लहानपणी शाळेत पुरंदरचा तह ऐकला होता. छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला, हे सगळं तुम्हाला असं आयुष्यभर डोळ्यांनी बघता येणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, त्या पुरंदर गडावर आहे ना मिलिटरीचा बेस कॅम्प आहे. तर त्यामुळे इथं आहे ना कधीच बिल्डिंग होणार नाही हाय राईज. त्यामुळे जो इथून जे असं येणारं वारा आहे, म्हणजे पश्चिमेकडून जे वारं वाहतं ते कायम असं तुम्हाला बघायला इथं भेटेल. निसर्गाचा म्हणजे सानिध्यात राहण्याचा जो आनंद तो वेगळाच आहे. तशी झाडं आहे तिथे, अनेक झाडं आहे तिथं. म्हणजे जे आपण रानमेवा म्हणतो ते चिंचाचे, बोरं, कैऱ्या, हे असे खूप सारं आहे. निसर्ग इथंच खरं आहे. आता शहरामध्ये छोट्याशा घरामध्ये काय गुदमरल्यासारखं राहण्यापेक्षा थोडं 30-1 किलोमीटरचा प्रवास केला तर तुम्ही तुमच्या सेकंड होमलासुद्धा येऊ शकता किंवा अनेक लोक ह्याला फर्स्ट होम म्हणून पण वापरू शकता. तर तो आनंद फारच वेगळा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं गोष्ट ॲप्रिशिएशन. साहजिक आहे, जर तुम्ही एवढीच इन्व्हेस्टमेंट एखाद्या कारमध्ये केली तर ते डिप्रिशिएट होईल. किंवा तुम्हाला माहिती आहे जगातली जी सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टमेंट असेल तर ती रिअल इस्टेटच आहे, जी डोळ्यांनी दिसते, ॲप्रिशिएट होते. दरवर्षी गव्हर्नमेंटच 10% रेडी रेकनरचा रेट वाढवतो आणि ही फिजिकल असेट आहे, डोळ्यांनी दिसते, समाधान देते. त्यामुळे ॲप्रिशिएशनच्या हिशोबाने पण तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करावी. ह्या बिल्डरजीने खूप सुंदर ऑफर पण आहे
की तुम्ही कॅशबॅक बायबॅक करू शकता. समजा एमर्जन्सी जर तुम्हाला काय आली, तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट केली आणि पैसे लागले, तर तुम्ही बिल्डरला हाच प्लॉट परत बिल्डरला त्यावेळेस जो मार्केट रेट असेल त्या हिशोबाने विकू शकता. बिल्डर परत पण तुमच्याकडून प्लॉट घेऊ शकतात जर तुम्हाला पैशाची गरज असेल. आणि काय कारणास्तव बुक केल्यानंतर कॅन्सल झालं तरी तुम्हाला 100% कॅशबॅक, म्हणजे जेवढे पैसे तुम्ही दिले ते 100% बिल्डर तुम्हाला परत देतात. ते तर हे फक्त तत्वानी काम, म्हणजे इथिकली काम करणारेच बिल्डर असे वागतात. या डेव्हलपमेंटवर तुम्हाला अंदाजच आला असेल, एवढी चांगली डेव्हलपमेंट दिली आहे. म्हणजे बिल्डर्सची मेंटॅलिटी काय असेल, कुठल्या ब्रँड लेवलला ते काम करत असतील, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट करायला काय हरकत नाही आहे. बाकी मगाशी सांगितलं तरी सांगतो की सेपरेट सेल डीड, 7/12, बँक लोन, ह्या गोष्टी पण तुमच्या ह्या प्लॉटवर होणार आहे. आणि सासवडचं फ्युचर खूप अफलातून आहे. पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर झालं, इथून 8 किलोमीटरवर पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि जर ते एक्झिस्टिंग म्हणजे होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आता काही लोक त्याच्यावर ट्रोल करतील मला, पण जेवढ्या न्यूज आहेत त्या हिशोबाने तर ते होण्याचेच जास्त चान्सेस आहे. पॉझिटिव्ह दिशेला न्यूज आहेत. आणि जे जर होतं आहे तर इकडचं जे मार्केट आहे, जे आत्ताच खूप बूम झालं, नुसतं मार्केट लँड ॲक्विजिशन चालू झाल्यानंतर जर झालं तर येणाऱ्या काळात इथलं रिअल इस्टेट कित्येक पटीने वाढेल. खूप सारे रोड ह्या सासवडमधून जातात. ही सगळ्यात जुनी महानगर आपली नगर परिषद हद्द आहे सासवड. आणि अनेक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे बालाजी चे मंदिर आहे, त्याच्यानंतर नारायण धाम आहे या साईडला, त्यानंतर ह्या साईडला जेजुरी आहे, पुणे जवळ आहे, पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं, तर मेट्रोचं सुद्धा तुम्हाला ॲक्सेस इथं मिळू शकतो. सांगण्यासारखे खूप सारे कारण आहेत, पण व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झाला आहे, अजून खूप मोठा होईल. तर तुम्ही बघा, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील मी ज्या सांगितलेल्या, आणि जर तुम्ही सासवडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. स्पेशली लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर बुक माय वास्तू लँड नावाचं आमचं एक सेपरेट चॅनलच आहे, जे फेसबुकवर पण आहे, यूट्यूबवर पण आहे. तर तिथं जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो वगैरे करा, म्हणजे डेली अपडेट तुम्हाला नवीन नवीन प्लॉटच्या मिळत राहतील. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करायला मुळीच विसरू नका, जे लोक तुमचे मित्र किंवा नातेवाईक सासवडमध्ये प्रॉपर्टी सर्च करतात. ते लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.